काही हे करून घेऊ नकोस, नाही का? अजून देवबाप याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करेल, देवबाप हे करेल. आपल्याला ज्ञान, बुद्धी, चातुर्य सगळ्या गोष्टी तो आपल्याला पुरवत राहील. फक्त त्याच्यासाठी अवेलेबल असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तू अवेलेबल आहेस. माझी खात्री आहे की देवबाप येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक्यानं तुझ्यावरती तो अनुग्रह करेल. हालेलुया. प्रियानो, मत्तयाच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही आहोत आणि आपला बंधू संदेश याने फार सुंदर रीतीनं आपल्याला मत्तयाच्या 10व्या अध्यायामधून वचन 1 ते 23 या वचनापर्यंत तो घेऊन आलेला आहे आणि मग त्या प्रत्येक वचनाचं फार सुंदर विश्लेषण त्याने आपल्यासाठी आपल्या समोर मांडलं होतं आणि देवाच्या आत्म्याने त्याला ती प्रेरणा दिली, ते मार्गदर्शन केलं आणि त्याद्वारे आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. आणि मला वाटतं की 10व्या अध्यायामध्ये विशेषतः प्रेषित जे आहेत किंवा देवाचे शिष्य जे आहेत त्यांचं जे काही काम किंवा एका छोट्या मिशनरी वर्क वरती त्यांना जे पाठवलं होतं, आपण असं म्हणूया की सत्र परीक्षेसाठी त्यांना पाठवलेलं होतं. बिफोर द फायनल एक्झाम एक सत्र परीक्षा असते नाही का आपली, तिमाही परीक्षा, सहामाही परीक्षा किंवा नवमाही परीक्षा, वार्षिक परीक्षा व्हायच्या आधी. तर मला वाटतं की प्रेषितांची किंवा शिष्यांची ही एक सत्र परीक्षा होती, ज्या परीक्षेमध्ये त्यांना त्याची थोडीशी चुणूक किंवा थोडंसं ते पुढं काय होणार आहे किंवा काय करायचंय त्याच्याविषयी परमेश्वर त्यांना तयार करत आहे. आणि ही एक फार अद्भुत गोष्ट आहे नाही का? आणि त्यातून आम्ही हे सुद्धा शिकलो की आम्हाला नक्की काय करणं अपेक्षित आहे, आम्ही कशी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि जरी ते शिष्यांना सांगितलेलं आहे, प्रेषितांना सांगितलेलं आहे, तर तुम्ही आणि मी सुद्धा त्याचे आता शिष्य आहोत, आम्ही त्याला अनुसरणारे आहोत नाही का? आणि आपल्यासाठी सुद्धा त्या गोष्टी लागू होत आहेत. प्रियांनो, पाटील गोष्टींचा थोडासा संदर्भ घेऊन मग आपण पुढे जाऊयात आणि त्यापैकी एका वचनावरती मला विशेष थोडंसं बोलायला आवडेल किंवा त्याचा संदर्भ घ्यायला आवडेल. त्या वचनावरती आधीच आपल्या भावाने आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु सुरुवात करत असताना पाठीमागच्या गोष्टींचा थोडासा आधार घेऊन जर आपण ती सुरुवात केली तर मला वाटतं की समजायला किंवा तो एक धागा लागायला आपल्याला जरासं बरं जातं. म्हणून तो आधार आपण घेऊया. 16व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पहा लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी असं सांगितलेलं आहे. प्रियांनो, देवबाप आपली काळजी घेतो नाही का? देवबाप आपलं रक्षण करतो आणि मग या ठिकाणी तो असं एक विचित्र कॉम्बिनेशन का आपल्याला सांगत आहे, की तो म्हणतो की लांडग्यांमध्ये मी तुम्हाला पाठवत आहे. आणि मग तुम्हाला एक गोष्ट साधी-सुधी गोष्ट ठाऊक आहे, की जर लांडगे असतील आणि एखादं मेंढरू त्यांच्यामध्ये असेल, तर ते काय करतील? ते फाडतील नाही का? ते खातील. मग आपला देवबाप आपली काळजी करत नाहीये का? हां? त्याला आपली काळजी नाहीये का? चिंता नाहीये का? तर प्रियांनो, आपलं व्यक्तिमत्व कशा संदर्भात सारखं असावं, आपण कशा सारखे व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये काय गुणविशेषण असायला पाहिजेत, हे परमेश्वर आपल्याला त्याच्यातून सांगत आहे. आणि मग तो म्हणतो, की मी तुम्हाला पाठवत आहे मेंढरांसारखे आणि मेंढरांसारखेच आम्ही जाणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. एक गोष्ट आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही आणि मी लक्षात घ्यायला पाहिजे, की जर आता आम्हाला लांडगे भेटत नाहीयेत, ते आम्हाला चावत नाहीयेत, ते आम्हाला ओरबाडत नाहीयेत, तर आम्ही बाहेर पडलेलो नाही आहोत. एक साधं तत्व आम्ही लागू करून घेऊ शकतो, की आमच्या जीवनामध्ये काहीच छळ नाहीये, काही त्रास नाहीये. ख्रिस्तामुळं मी ख्रिस्तामुळं म्हणतोय किंवा ख्रिस्ताच्या आज्ञापालनामुळे म्हणत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, की तुम्हाला काय माहिती आमचे शेजारचे आमच्याशी कसे वागतात? तुम्हाला काय माहिती आमचे नातेवाईक आमच्याशी कसे वागतात? किती आमचा छळ करतात? किती आम्हाला त्रास देतात? असा छळाविषयी मी बोलत नाहीये. ख्रिस्तामुळं, आज्ञापालनामुळं, त्याला अनुसरण्यामुळं जर तुमचा छळ होत आहे, तर प्रियांनो त्याविषयी तो आपल्याला सांगत आहे. आणि जर तो छळ होत नाहीये, तर आम्ही अजून बाहेर पडलेलो नाही आहोत. मग तुम्ही म्हणाल, "नाही, नाही, आम्ही बाहेर पडलोय, आम्ही प्रयत्न करायला लागलोय आणि आम्हाला आम्ही हळू त्याच्यामध्ये थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत." आणि मग जर तुम्ही बाहेर पडलेला आहात आणि बाहेर पडून सुद्धा जर तुमचा छळ होत नाहीये, तर आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत? आम्ही मेंढरांमध्ये आहोत, की आम्ही लांडग्यांमध्ये आहोत? हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मी कोणाला ऑफेंड करत नाहीये. तुमच्या आणि माझ्यासाठी आत्मपरीक्षणाची एक गोष्ट आहे प्रियानो. आम्ही बाहेर पडलोय का? जर आमचा छळ होत आहे, तर आम्ही बाहेर पडलेलो आहे. आणि आम्ही बाहेर पडलोय आणि छळ होत नाहीये, तर काहीतरी आम्ही कोणाशी तरी संगत केलेली आहे किंवा आमचं जे गुणविशेषण आहे, ते आम्ही सोडून दिलेलं आहे. आणि मग मेंढराविषयी संधिदाराने सांगितले, की का मेंढरूचे त्या ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे किंवा मेंढरू
याचाच दाखला परमेश्वराने आम्हाला का दिलेला आहे? तर बऱ्याच लोकांनी उत्तर दिली की मेंढरू जे आहे ते मेंढपाळाची वाणी ऐकतं, त्याच्या पाठीमागं चालतं, त्याला स्वतःहून त्याचं रक्षण करता येत नाही, त्याच्या रक्षणासाठी तो पूर्णतः त्या मेंढपाळावरती अवलंबून असतो, किंवा मेंढराला लांडग्यांच्या विरोधात प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करता येत नाही. मेंढरू काय लांडग्यांवरती प्रतिहल्ला किंवा प्रतिकार करणार आहोत? प्रियांनो, ख्रिस्ती जीवन जगत असताना तुम्ही आणि मी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्ही प्रतिहल्ला करणारे आहोत काय? जगामध्ये जगत असताना तुम्ही आणि मी प्रतिहल्ला करणारे आहोत काय? जेव्हा आमच्या विरोधात एखादी व्यक्ती बोलते, आमच्या लेकराबाळांच्या विरोधात एखादी व्यक्ती बोलते, आमच्या पत्नीच्या विरोधात एखादी व्यक्ती बोलते, किंवा आमच्या कुटुंबाच्या संदर्भाने आमच्या प्रियजनांच्या बाबतीत एखादी व्यक्ती बोलते, तेव्हा आम्ही मेंढराप्रमाणे असतो की आम्ही प्रतिहल्ला करणारे असतो, प्रतिकार करणारे असतो? हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मेंढराचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने फार सुंदर रीतीने वापरलेलं आहे आपल्यासाठी. प्रियांनो, देव पाहून घेईल, आम्ही क्षमा करून पुढे जाणं, माझा मेंढपाळ बघून घेईल, तो माझं रक्षण करील, हे तत्व तुम्ही आणि मी जोपर्यंत अंगीकारणार नाही तोपर्यंत आम्ही मेंढरू होणार नाही. आणि ही एक गोष्ट तुम्ही आणि मी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या ठाई नम्रता असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, कारण त्या मेंढराच्या ठाई ती नम्रता आहे. आणि मग देवबाप म्हणतो आम्हाला, तुला लांडग्यांमध्ये मी पाठवलेलं आहे मेंढराला, तर मग बाहेर लांडगे आहेत तर बाहेर कशाला पडा, नाही का? तुम्ही म्हणाल की कशाला जाऊन मरायचंय, कारण बाहेर सगळे लांडगेच आहेत, त्यापेक्षा आपलं घरी निवांत बसावं, नाही का? काय टेन्शन नाही, काय नाही, बाहेर जाऊन कुणाचा त्रास नको, कुणाची छळवणूक नको, कोणी आम्हाला बोलायला नको, कोणी आम्हाला त्रास द्यायला नको. काय गरज आहे बाहेर जाऊन पडायची? प्रियांनो, बाहेर लांडगे आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, लांडगे जास्त क्रूर आहेत का सिंह जास्त घातक आहे? लांडगे जास्त घातक आहेत की सिंह जास्त घातक आहे? लांडगे. सिंह. ताकदीचा विचार करा, हिंस्रतेचा विचार करा. सिंह. सिंह. बर, एक लांडगा आणि एक सिंह याचा विचार करूयात चला आपण. लांडगे लांडगे. किंवा अनेक लांडगे आणि अनेक सिंह याचा विचार करूयात. किंवा अजून सोपं करून सांगतो, 10 लांडगे आहेत आणि 10 सिंह आहेत, कोण घातक ठरेल? सुमाजी काय सांगाल? लांडगे. अजून लांडगेच. 10 लांडगे आणि 10 सिंह आहेत, कोण जास्त घातक ठरेल? ताकदीने बघितलं तर सिंह घातक ठरेल, परंतु चातुर्य आणि लांडगेपणा जो आहे त्याच्याने लांडगे घातक ठरतील असं मला वाटतं. ताकदीचा विचार करूयात आपण, ताकद विचार करूया, हिंस्रतेचा विचार करूयात, नाही का? मला वाटतं की लांडग्यांपेक्षा नक्कीच सिंह हा घातक, कधीही घातक ठरू शकतो, नाही का? कदाचित लांडग्याला आम्ही एका काठीनं पळवून लावू शकतो, एखादी काठी मारली तर पळून जाईल लांडगा, पण मला वाटतं की सिंह काही पळून जाणार नाहीये. मला वाटतं प्रियांनो, जेव्हा परमेश्वर आम्हाला या लांडग्यांमध्ये पाठवत आहे तेव्हा आम्ही एका गोष्टीची आठवण करणं गरजेचं आहे, आणि ती आठवण जुन्या पुस्तकामध्ये आम्ही शिकलेलो आहे. जेव्हा तो आम्हाला लांडग्यांमध्ये पाठवत आहे तेव्हा आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्याने एकाला सिंहांमध्ये सुद्धा पाठवलं होतं, आणि त्या सिंहांमध्ये पाठवून सुद्धा त्याने त्याला सुरक्षित असं ठेवलेलं होतं. हालेलुया, नाही का? त्याने कोणाला पाठवलं होतं सिंहाच्या गुहेमध्ये? दानियल. दानिएलला पाठवलं होतं, नाही का? भुकेल्या सिंहाच्या गुहेत असं म्हटलेलं, भुकेल्या सिंहाच्या, पोट भरलेल्या सिंहाच्या गुहेत नाही, भुकेल्या सिंहांच्या गुहेत त्याला टाकण्यात आलेलं होतं. प्रियांनो, जेव्हा तो तुम्हाला आणि मला लांडग्यांच्या सहवासात किंवा लांडग्यांमध्ये सोडत आहे तेव्हा तुम्ही आणि मी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की माझा देव सिंहांची तोंड बंद करणारा परमेश्वर आहे. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लांडग्यांची तोंड खात्रीने बंद करू शकतो, कारण ते त्याच्या हातामध्ये आहे. मेंढराचं उदाहरण देऊन तुम्हाला आणि मला एक गोष्ट सांगू इच्छित आहे की तुम्ही पूर्णतः माझ्यावर अवलंबून राहा, बाकी गोष्टीची काळजी करू नका. मी जेवढं सांगितलंय ना तेवढं तुम्ही फक्त करत राहा, बाकी सगळ्या गोष्टींची काळजी करायला मी समर्थ आहे. आम्ही त्याला मेंढपाळ म्हणून एका मेंढराप्रमाणे राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच सगळ्या गोष्टी पुढच्या वचनांमध्ये आम्ही शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की आपण जास्त वेळ न घेता आपण वचन
24 वाचूयात. 10वा अध्याय वचन 24. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. 25वे वचन वाचा. शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घर अरे. धन्यास बालजुबल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. हालेलुया. या ठिकाणी गुरु, शिष्य, दास आणि धनी या 4 गोष्टी वापरलेल्या आहेत किंवा या 4 लोकांविषयी आम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हीच सांगा प्रियांनो, गुरु कोण आहे आणि धनी किंवा मालक कोण आहे आणि शिष्य आणि दास कोण आहेत? बोला. आज आपण थोडके आहोत, प्रत्येकाला बोलायला संधी मिळू शकते. 6-7 जणच आहोत आपण. पटपट बोला. बरं सांगा, आपला गुरु कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि मालक कोण आहे? सुजाताताई तू थांब आता. यू टेक सम रेस्ट. कारण मला संध्याताईने सांगितले की सुजाताताई फार बिझी आहे आजकालच्या दिवसांमध्ये, सो आय विल गिव्ह यू रेस्ट. पिता. येस, थँक्यू. पिता नाही का, किंवा प्रभू येशू जो देव आहे तोच धनी, मालक, करता, करिता, पालनहार, रक्षण करता, असं नाही का आपण उपकार स्तुती करताना बरेच शब्द वापरत असतो. तर गुरु असा एकमेव तोच आहे आणि धनी सुद्धा तोच आहे प्रियांनो. आणि मग तो आपल्याला या वचनामध्ये सांगत आहे की गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आहेत. म्हणजे जे तुम्ही आणि मी आहोत ना, ते आम्ही त्याच्यापेक्षा थोर नाही आहोत. तोच एकमेव थोर असा आहे. तुम्ही आणि मी जे त्याचे दास आहोत ना, तुम्ही आणि मी जे त्याचे जे चाकर आहोत ना, ते तुम्ही आणि मी त्या धन्यापेक्षा, धनी म्हणजे आपला जो देव आहे त्याच्यापेक्षा मोठे नाही आहोत. परंतु तो आम्हाला एक प्रेरणा पुढच्या वचनांमध्ये देत आहे की तुम्ही जरी शिष्य असला तर तुम्ही कोणासारखं व्हायला पाहिजे? आपल्या गुरु सारखं होणं अपेक्षित आहे. तुम्ही जरी दास असलात तरी आपल्या धन्यासारखं तुम्ही असणं अत्यंत गरजेचं आहे. शिष्यानं गुरुसारखं व्हायला पाहिजे आणि दासानं धन्यासारखं व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. प्रियांनो, आपल्या देवाची हीच एकमात्र इच्छा आहे की आम्ही जे त्याचे दास झालेलो आहोत किंवा आम्ही जे त्याचे शिष्य झालेलो आहोत, त्यात तुम्ही आणि मी प्रत्येक दिवशी त्याच्यासारखं होण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी त्याच्याप्रमाणे प्रतिरूपित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं, तसं जीवन जगणं, तसं आज्ञापालन करणं अत्यंत गरजेचं आहे. किंबहुना याच एका गोष्टीसाठी तुम्हाला आणि मला पाचारण करण्यात आलेलं आहे. एक फार रंजक गोष्ट मी परवा संदेशाशी डिस्कस करताना एका गोष्टीवरती चर्चा चालू होती आणि ती अशी की काही लोक स्वतःला शिष्य म्हणवतात आणि काही लोक स्वतःला त्याचा दास म्हणवतात किंवा चाकर म्हणवतात. तुम्हाला काय म्हणायला आवडेल? शिष्य म्हणायला आवडेल की चाकर म्हणायला आवडेल? काय बनायला आवडेल? काय म्हणून घ्यायला आवडेल? मला वाटतं की पौल कोण काय म्हणतो स्वतःला? प्रेषित. अजून कुठल्या तरी वचनामध्ये तो स्वतःला दासही म्हणतो का? अजून कुठल्या तरी वचनात तो त्याला शिष्यही म्हणतो, नाही का? जेवढं आम्ही त्याच्या आज्ञापालनामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये प्रगल्भ होत जाऊ, तेवढे आम्ही स्वतःला दीन समजत जाऊ, तेवढे आम्ही स्वतःला कमी समजत जाऊ. कदाचित सुरुवातीला आम्ही थोडीशी प्रौढी मिरवू की मी येशूचा शिष्य आहे, मी येशूला अनुसरणार आहे. परंतु त्या शिष्यत्वामध्ये जेवढं आम्ही समर्पित होत जाऊ, जेवढं आम्ही त्याचं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करू, जेवढं आम्ही त्याला जाणून घेऊ, जेवढं आम्ही त्याच्या जवळ जाऊ, तेवढे आम्ही आत्म्यानं दीन आणि दीन आणि दीन होत राहू. आणि मग आम्हाला हे कळेल की आम्ही फक्त त्याचे चाकर आहोत, आम्ही फक्त त्याचे दास आहोत. जरी तो आम्हाला तसं म्हणत नसला तरी प्रियांनो. का? कारण आम्ही तेवढे स्वतःला लीन आणि नम्र असे समजू. पौल स्वतःला काय समजतो? त्याच्या समोर दासासारखं समजतो, नाही का? जरी तो म्हणतोय की मी प्रेषितांमध्ये अग्रगण्य असलो तरी मी स्वतःला दास असं समजतो प्रियांनो. म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतोय की जरी तुम्ही शिष्य समजत असला, दास समजत असला, तरी शिष्यानं गुरुप्रमाणे व्हायला पाहिजे आणि दासानं धन्याप्रमाणे होण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित
आहे. एक वचन आपल्यासाठी कोणीतरी वाचा. 2 करीत करा दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 18 कोणीतरी वाचा. 2 करीत 3:18. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीच्या परतेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. हालेलुया. पौल जरासा उच्च शिक्षित असल्यामुळे त्याची भाषा जराशी कठीण आहे नाही का? फार ज्ञानी लोकांची भाषा तो बोलून आपल्याला त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणून वाचायला सुद्धा बऱ्याचदा जड जाते. परंतु यामध्ये काय सांगितलेलं आहे? परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. पाडत आहोत काय? पाडत आहोत. पौल तरी आपल्याला तसं सांगतो की आम्ही पाडत आहोत. पौल तरी पाडत आहे. तुम्ही आणि मी सुद्धा पाडणं हे गरजेचं आहे. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. फक्त बसून वाटेल तसं जगून स्वैराचाराने वागून आम्ही त्याच्या रूपासारखं होणार नाही आहोत प्रियांनो. आम्ही त्याच्याशी समरूप होणार नाही आहोत. आम्ही दास तेव्हा होऊ, आम्ही शिष्य जेव्हा होऊ, तेव्हा तो जे सांगेल ते सगळं जेव्हा आम्ही करायला लागू ना, तेव्हा आम्ही त्याच्याशी समरूप होत राहू. आणि हे एका दिवसात होणार नाहीये. हे प्रत्येक दिवसाचं काम आहे. आणि हे कुठपर्यंतचं काम आहे? शेवटच्या दिवसापर्यंतचं काम आहे प्रियांनो. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्हाला त्याच्याशी समरूप होत राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे प्रियांनो. कारण तो शेवटच्या दिवशी तुम्हाला आणि मला निष्पाप आणि निष्कलंक आणि सुरकुती शिवाय असलेलं असं पाहू इच्छित आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवशी आम्ही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. 25व्या वचनामध्ये तो आम्हाला तेच सांगतोय. तुम्ही एवढा जरी प्रयत्न केलात ना धन्यासारखा आणि गुरुसारखा होण्याचा, तरी तुमच्यासाठी पुरेसं आहे. सोपी गोष्ट आहे का प्रियांनो? नाही, जरा अवघड आहे. प्रश्न विचारणं चुकीचं आहे. प्रत्येक दिवशी त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं या जगामध्ये अवघड आहे. कारण आमच्या आजूबाजूला लांडगे आहेत आणि बऱ्याचदा आम्ही स्वतः सुद्धा लांडगा म्हणून वावरत असतो किंवा आम्ही जगत असतो प्रियांनो. आम्ही प्रतिहल्ला करतो, आम्ही लोकांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मेंढरू म्हणून जगत नाही. आम्ही जर मेंढरू म्हणून नम्रतेने जगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही समरूप होत राहू. आणि मग पुढच्या गोष्टीमध्ये त्याने एक गोष्ट सांगितलेली आहे. घरधण्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. कोणाला बालजबूल म्हटलेलं आहे? घरधण्याला. कोण आहे तो घरधणी? सांगा. सुजाताताई वगळता सगळ्यांनी सांगा. मागे आपण शिकलेलो आहे. पटकन सांगा. सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाहीये मी आता. बालजबुलाची उपमा कोणाला दिलेली हे सांगा. बालजबूल कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला. काय उदाहरण सांगशील धीरज तू? कुठला प्रसंग सांगशील ज्या क्षणी त्याला बालजबूल म्हटलं? एक वेळेस आय थिंक ते पुरुष लोक येशूला म्हणत होते की हा बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो. हालेलुया. हा काय करतो? भूतांच्या अधिपतीच्या साह्यानं भूत काढतो किंवा हा बालजबुलाच्या साह्यानं भूत काढतो असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की मला ते बालजबूल म्हणतात. घरधणी मी आहे, मालक मी आहे, गुरु मी आहे, मला ते बालजबूल म्हणतात. तुम्हाला त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा वेगवेगळ्या शब्दांनी ते बोलवतील. वाईट वाटून घेऊ नका. कारण मी तुम्हाला त्यांच्याकडेच लांडग्यांकडेच पाठवत आहे. धर्माच्याच गोष्टींवरून धर्मनिंदा करण्याचा आक्षेप तुमच्यावरती येईल. धर्माचरण पूर्ण करण्यामुळे कदाचित धर्मनिंदेचा आक्षेप तुमच्यावरती येईल. धर्माच्या गोष्टी विधित केल्यामुळे धर्मनिंदा केल्याचा आक्षेप तुमच्यावरती होईल आणि तुम्हाला बालजबूल किंवा त्यापेक्षाही वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातील. येशू आम्हाला सांगत आहे काळजी करू नकोस. मलाही ते त्याच पद्धतीनं संबोधतात किंवा माझ्या बाबतीतही ते तसंच करतात असं वचन त्यामध्ये आम्हाला सांगत आहे. वचन 23 मध्ये माफ करा, वचन 26 कोणीतरी वाचा. यास्तव त्यांना भिवू नका, कारण यास्तव त्यांना भिवू नका असं सांगितलेलं आहे.
नाही का, यास्तव त्यांना भिवू नका असं म्हटलेलं आहे. मग वचन 23 मध्ये कोणीतरी वाचा, काय सांगितलेलं आहे? जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हाला हालेलुया. बस 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 बस. वचन 26 मध्ये सांगितलेलं आहे भिवू नका, आणि वचन 23 मध्ये काय सांगितलेलं आहे? जेव्हा तुमचा छळ होईल तेव्हा काय करा? पळून जा. दोन वचन वेगवेगळं काय सांगतात का आपल्याला? काय वाटतं तुम्हाला? एकीकडे सांगितले पळून जावा आणि एकीकडे सांगितले भिवू नका. बोला, चर्चा करूयात, बोला, चला, काय वाटतं? अशा संदर्भाचे प्रश्न आपण आधी हाताळलेले आहेत प्रियांनो. आता त्याच्याविषयी काही नवीन वाटायला नको आपल्याला. असे प्रश्न आम्ही ऐकलेले आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा ऐकलेली आहेत, उत्तरं दिलेली सुद्धा आहेत आपण, नाही का? काय वाटतंय अक्का, काय सांगशील? एका वचनामध्ये सांगितले पळून जावा तिथून आणि एका वचनामध्ये सांगितले भिवू नका. चला, जास्त वेळ घ्यायला नको. प्रियांनो, भिवून पळून जाऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. काय करा? भिवून, माणसांना घाबरून पळून जाऊ नका. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच अडचणी निर्माण होतील, देवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला जेव्हा ती लोक स्वीकारणारच नाहीत किंवा ते तुमच्या जीवावर जेव्हा उठतील, तेव्हा पुढील गोष्टी लक्षात घेऊन अजून तुम्हाला भरपूर काम आहे, अजून तुम्हाला भरपूर पुढची सेवा करायची आहे. या गोष्टी ध्यानात घेऊन समजून तुम्ही घाबरून नाही, परंतु पुढील गोष्टींकडे लक्ष देऊन तिथून निघून जा. पळून जाणे म्हणजे आपल्याला एकच गोष्टचा अर्थ माहिती आहे का? कारण आम्ही त्याला जोडतो कशाशी? भित्रेपणाशी बऱ्याचदा जोडत असतो, नाही का? परंतु देवबाप्पाच्या वचनामध्ये कधीही कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे विरोधाभास नाहीये प्रियांनो. आम्ही तसा विचार सुद्धा करणं चुकीचं आहे, कारण हे देवाचं वचन आहे प्रियांनो, आणि हे नेहमी सत्य आणि खरं, आणि ते एकमेकांशी कॉन्ट्राडिक्टरी किंवा विरोधाभासात वागत नाही किंवा आम्हाला सांगत सुद्धा नाही. 26व्या वचनामध्ये म्हटले यास्तव भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त ठेवलेलं नाही. हालेलुया. सगळ्याच गोष्टी उघडकीस येणार आहेत. कदाचित आज त्यांनी तुम्हाला स्वीकारलं नाही, कदाचित आज त्यांनी माझी सुवार्ता जाणली नाही, मला ओळखलं नाही, माझा स्वीकार तुमच्याद्वारे त्यांनी केला नाही, तरी या सगळ्या गोष्टी प्रगट होतील. आणि मग तेव्हा शेवटच्या दिवशी ते लोक काय करतील हो प्रियांनो? ज्यांनी त्याला ओळखलं नाही आता किंवा ज्यांनी त्याला भोसकलं, ते काय करतील? काय वचन आपल्याला सांगतं? कोणीतरी आपला व्हिडिओ चालू कराल का प्लीज? धीरज, येस, थँक्यू. काय करतील ती लोक शेवटच्या दिवशी? काय उघड होईल? जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा ज्यांनी त्याला स्वीकारलं नाही किंवा ज्यांनी त्यांना भोसकलं ते लोक काय करतील? काय वचनामध्ये आम्ही शिकलेलो आहे? ऊर बडवतील आणि हाय हाय करतील की आम्ही याला भोसकलं, आम्ही याला त्रास दिला. ते शेवटच्या दिवशी हे करतील. या सगळ्या गोष्टी उघड होणार आहेत. आता जरी त्यांनी तुम्हाला स्वीकारलं नाही, आता जरी मी पाठवलेला निरोप त्यांनी घेतला नाही, तर शेवटच्या दिवशी किंवा एक दिवस असा येईल ज्या दिवशी सगळं काही त्यांना प्रगट होईल, त्यांचे डोळे उघडणार आहेत. प्रियांनो, तुम्हाला जेवढं काम दिलेलं आहे तेवढं तुम्ही करत राहा, असं तो शिष्यांना या ठिकाणी सांगत आहे. 27व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजिडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले तुम्ही ऐकता ते धाब्यांवर घोषित करा. हालेलुया. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही धैर्यानं बोला, असंच ते वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा येशूने त्या शिष्यांना जे काही शिकवण दिलेली आहे, ज्या कोणत्या गोष्टी त्याच्याबरोबर राहिल्याने त्याला कळलेलं आहे, जे काही ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे, जो काही तो त्यांच्या कानाशी बोललेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आता ते उघडपणे तुम्ही त्या लोकांना सांगा.
मसीहा आलेला आहे, तारणारा आलेला आहे, पापक्षमा करणारा आलेला आहे, देवाचा शब्द पृथ्वीवरती अवतरलेला आहे, देव स्वदेही या पृथ्वीवरती अवतरलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना विदित करा. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला अंधारात सांगितलेल्या आहेत, एकटा असताना सांगितलेल्या आहेत, कानात सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही धैर्यानं बोला प्रियानो. ही गोष्ट तुम्हाला आणि मला सुद्धा आज लागू होते प्रियानो. बऱ्याचदा आम्ही धैर्य दाखवायला थोडेसे कमी पडत असतो, नाही का? हे बोललं तर काय होईल, ह्याला काय वाटेल, तो काय समजेल, किंवा एखाद्या वेळेला आमच्याकडे सहमतीसाठी एखादं वचन येतं, काय असं सांगितलेलं आहे का, आणि मग सहमती मागताना त्या वचनाचा विरोधाभास किंवा वचनातील वेगळी गोष्ट आमच्याकडे पाठवली जाते, नाही का, हे असंच सांगितलंय, बरोबर आहे ना? तेव्हा आम्ही कदाचित त्या पुढच्या व्यक्तीचं पद लक्षात घेऊन, त्या पुढच्या व्यक्तीचं स्थान लक्षात घेऊन म्हणतो, हा बरोबर तुम्ही म्हणताय तसंच आहे, मला पण जरा तसंच वाटतंय, नाही का? परंतु प्रियांनो, देव जे खरं सांगतो तेव्हा तुम्ही आणि मी ते धैर्यानं बोलणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आजच्या जगामध्ये किंवा आजच्या घडीला हे वचन तुम्ही आणि मी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी म्हटलंय, तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही उजेडात बोला, आणि तुमच्या कानात जे सांगतो ते तुम्ही धाब्यावर घोषित करा. प्रियांनो, परमेश्वर तुमच्याशी अंधारात बोलतो काय? परमेश्वर तुमच्या कानाशी आज बोलतो काय? हे लागूकरण किंवा या गोष्टी आम्ही अनुभवत आहोत काय आमच्या जीवनामध्ये, नाही का? जर आम्ही ती वेळ राखली, जर ती वेळ काढली, नाही का, एकटे परमेश्वरासमोर, जसा प्रभू येशू ख्रिस्त दिवसभर सेवा करायचा आणि मग रात्री तो आपल्या पित्याबरोबर एकांती प्रार्थना करायला डोंगरावर किंवा कुठेतरी जाऊन प्रार्थना करायचा, तशी तुम्ही आणि मी आपल्या पित्याबरोबर बोलण्यासाठी आणि त्याच्याकडून ऐकण्यासाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग तो तुम्हाला अंधारात काही गोष्टी प्रगट करू शकेल, करेल, खात्रीने करेल. प्रियांनो, वेळ काढा, अवघड अवघड गोष्टी थोड्याशा प्रार्थनेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वरला ते आवडतात प्रियांनो. एक प्रीचर म्हणतात नेहमी, त्यांचं असं म्हणणं आहे की ख्रिस्तासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याकडून मोठमोठ्या गोष्टींचा अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही हे प्रयत्न करताना तेव्हा तो तुमच्याशी बोलतो. रात्री एकांती प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जाग येते, जेव्हा अचानक डोळा उघडतो, तेव्हा आम्ही काय करतो, किचन मध्ये जातो, एक ग्लासभर पाणी पितो आणि परत अंगावर घेऊन झोपतो. तीच वेळ निवडा. कदाचित बेडरूम मध्ये असाल तर बाहेर हॉल मध्ये जा, थोडा वेळ बसा, गुडघ्यावर जा, वचन वाचा, उपकार स्तुती करा, मनातल्या मनात करा, हळू आवाजात करा, पण करा. त्याच्याबरोबर वेळ घालवा, त्याच्याशी हितगुज करा, त्याच्याबरोबर बोला. तुमची आव्हानं, तुमच्या समस्या, तुमच्या इच्छा आकांक्षा त्याच्यासमोर मांडा, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. कारण दिवसभराच्या गोंगाटात आम्ही ते करू शकणार नाही. कारण दिवसभर आमची लेकरं बाळं, आमचं काम, आमच्या बऱ्याचशा गोष्टी, सगळ्या गोष्टी आमच्या आजूबाजूला एवढा गोंधळ निर्माण करत असतात की आमच्या पित्याची वाणी आम्हाला कदाचित ऐकायला येत नाही. आणि म्हणून रात्रीच्या वेळेस एखादा दिवस तरी आठवड्यातला तुम्ही असा घालवण्याचा प्रयत्न करा, ज्या दिवशी तुम्ही आपल्या पित्याशी बोलू शकाल. आणि कानाशी, आमच्या कानात तो काय सांगतो, काय सांगतो प्रियांनो, तो आपल्याशी बोलायलाच बसलेला आहे, परंतु आम्ही काय करतो, कानात हेडफोन घालून बसतो. त्यामुळं तो आमच्या कानाशी बोलू शकत नाहीये, नाही का? आम्ही त्याच्याशी जेव्हा रात्रीचा वेळ घालवू ना प्रियांनो, किंवा आम्ही एकांती त्याच्याबरोबर जेवढा अधिक बोलण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुमच्या कानाशी तुम्हाला मार्गदर्शन करेल. पवित्र आत्मा तुम्हाला सुचवत राहील. आणि म्हणून हे वचन तुम्हाला आणि मला एकांती प्रार्थना करण्याविषयी प्रेरणा देत आहे. हे शिष्यांना सांगत आहे की ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या त्या बोला, परंतु तुम्हाला आणि मला आज हे सांगत आहे की हे ऐकायचं असेल आणि हे जाणून घ्यायचं असेल तर ते करा. कारण शिष्यांनी त्याच्याबरोबर वेळ घालवला होता. तुम्ही आणि मी सुद्धा त्याच्याबरोबर वेळ घालणं अपेक्षित आहे. आणि वचन 28 काय सांगता आपण वाचूयात. किंवा वचन 28 ते 31 कोणीतरी वाचा. जे शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत, त्यांना घेऊ नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिवू नका.
पुष्कळ चुंबण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो हालेलुया. कोणी माणसा आमेन. येस, बस 31व्या वचनापर्यंत. प्रियांनो, या सगळ्या वचनांमध्ये परमेश्वर आम्हाला एक गोष्ट सांगत आहे आणि मग संदेशाने एक गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे किंवा शिकवलेली आहे बघा वचनातली. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं आणि तीनदा सांगितलं तर काय काय असतं नाही का. परमेश्वर या ठिकाणी तीनदा एक गोष्ट सांगत आहे, भिवू नको, भिवू नको, भिवू नको. म्हणजे भ्यायचंच नाहीये, अजिबात घाबरायचं नाहीये. तीनदा तो आम्हाला एक गोष्ट सांगत आहे. अजून कोणाला सांगितली का हो तीनदा गोष्टी? भिवू नकोस. जुन्या करारामध्ये आहे बघा, कोणाला आठवतं का? धीरजला आठवत असेल, कारण त्याने ते वचन मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी वाचलं होतं. यहोशुआ. हालेलुया. यहोशुआचं तू वचन परवा वाचलं होतंस प्रार्थनेची सुरुवात करताना. भिवू नकोस, खंबीर हो, हिम्मत धर. भिवू नकोस, खंबीर हो, हिम्मत धर असं सांगितलं नाही का. तो तुम्हाला आणि मला सुद्धा तेच सांगत आहे, भिवू नको, घाबरू नको. शिष्यांना तुझा तेच सांगत आहे, भिवू नको, घाबरू नका. माणसांना तर घाबरूच नका. का काय फार फार तर ते तुमचा जीव घेतील. फार फार तर जीव घेतील. तुम्ही म्हणाल अरे बापरे, फार फार तर जीव घेतील म्हणजे आणि काय करायचं बाकी आहे नाही का. फार फार तर तुमचा जीव घेतील, परंतु आत्म्याला तुमच्या काही हात लावू शकणार नाहीयेत असं येशू आम्हाला सांगतो. काय करतील ते, घाबरू नका त्यांना. फार फार तर तुम्हाला मारून टाकतील, परंतु आत्मा तुमचा सुरक्षित आहे. काय वाटतं तुम्हाला, होईल का धैर्य? घाबरणार की नाही मग तुम्ही? आम्ही घाबरू प्रियांनो, कारण आम्ही जीवाला घाबरतो प्रियांनो. आम्ही काय होतो, जीवाला घाबरतो. परंतु देवाने आम्हाला सांगितले तुम्ही घाबरू नका. या वचनांमध्ये परमेश्वर तुमचं मोल तुम्हाला जाणवून देत आहे प्रियांनो. या वचनांमध्ये प्रभू म्हणत आहे की तुमचं मोल माझ्या ठाई खूप आहे. मी तुमची किंमत करतो, तुमची कदर करतो. तुम्ही माझ्यासाठी मोलवान आहात. आणि त्या उलट या वचनांमध्ये तो तुम्हाला आणि मला एक गोष्ट सांगत आहे, सगळं माझ्या ताब्यात आहे, सगळं माझ्या नियंत्रणात आहे. जरी कोणी तसं करण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या इच्छेशिवाय शक्य नाहीये. आणि म्हणून जर त्याची इच्छा असेल तसं व्हावं तर ते होणार. त्याला तुम्ही आणि मी काहीच करू शकणार नाहीये. आणि मग असं असताना आम्हाला काय घाबरण्याची गरज? त्याची इच्छा आहे तर ते होणारच आहे, आणि त्याची इच्छा जर नाहीये तर ते होणार नाही. आणि मग आम्ही कित्येक उदाहरणं पाहिलेत. शद्रक, मेशक आणि अबेदनगो पाहिलाय, दानिएल आम्ही पाहिलाय नाही का, योसेफाचं उदाहरण आम्ही पाहिलंय, मोशे जाऊन फारोच्या राजासमोर धैर्यानं बोलला त्याचं उदाहरण आम्ही पाहिलेलं. कितीतरी उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत. आम्ही धैर्य दाखवणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्तासाठी, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी, त्याच्याविषयी बोलण्यासाठी धैर्य दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही घाबरून गेलो तर ते उपयोगाचं ठरणार नाही. अरे बापरे, माझा जीव जाईल, मला काहीतरी इजा होईल, मला मारहाण होईल, माझं छळवणूक होईल, मला तुरुंगात जावं लागेल. या गोष्टींची जर आम्ही काळजी करत बसलो तर त्या गोष्टींविषयी पुढच्या वचनामध्ये फार गंभीर इशारा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तिकडे आपण जाऊयाच. आज जर वेळ पुरली तर आज त्या वचनांपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. परंतु बेबाप तीनदा आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, भिवू नका, भिवू नका आणि भिवू नका. 32व्या वचनामध्ये काय म्हटलंय, जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन, पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मी पित्यासमोर किंवा स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन असं म्हटलेलं आहे. बऱ्याचदा प्रियांनो, ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही आमची आयडेंटिटी लपवून चालतो नाही का. आमच्या मित्र परिवारांमध्ये जेव्हा मित्र आमची थट्टा मस्करी करत असतात, किंवा जेव्हा एखादी गोष्ट बोलण्याची येते, किंवा येशूविषयी एखादी जेव्हा गोष्ट बोलत असतात आणि जेव्हा आम्हाला कळतं की अरे बापरे हे तर काहीतरी वेगळंच बोलत आहेत, तेव्हा आम्ही गप्प राहतो. तेव्हा आम्ही फारसं काही बोलत नाही, आम्ही आमची ओळख लपवतो. त्या उलट जेव्हा एखादी चुकीची वचनाचा संदर्भ देऊन चुकीची गोष्ट शिकवली जात असते तेव्हा सुद्धा आम्ही काय करतो, कशाला त्यांच्या मदत पडा, त्यांना काय करायचंय ते करू द्या. काय सांगून ऐकणार आहेत का ते? काय करायचं त्यांना, त्यांना जे समजायचं ते समजू द्या. आम्ही काय करतो, बोलत नाही. आम्ही ते सांगत नाही प्रियांनो, आम्ही आमची ओळख लपवून राहत असतो. प्रियांनो, एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे, जेव्हा मरण समोर येईल किंवा अत्यंत भीषण परिस्थिती तुमच्या समोर येईल आणि त्या परिस्थितीमध्ये ख्रिस्त
आणि इतर गोष्टी यांच्यामध्ये जेव्हा तुम्हाला निवड करावी लागेल तेव्हा तुम्ही कशाची निवड करणार? आज चला तुमच्या आणि माझ्यासमोर एक प्रश्न ठेवूयात, की आज या घडीला तुमच्या आपण म्हणूयात की चला माझ्या गळ्याला जर एखाद्याने चाकू लावला आणि तलवार लावली आणि म्हटलं की बोल, ख्रिस्त देव आहे का ख्रिस्त देव नाहीये? देव नाहीये म्हटलास तर सोडतो आणि देव आहे म्हटलास तर चाकू गळ्यातून आरपार जाऊ शकतो. काय होईल? नाही का? कदाचित मी सुद्धा त्यावेळेला घाबरेन, आपण सगळेजण घाबरून जाऊ. परंतु प्रियांनो, आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला प्रेरणा देत आहे की जीव घेणाऱ्यांना घाबरू नका, ते सगळे माझ्या नियंत्रणात आहेत. कितीही विपरीत, कितीही बिकट, कितीही विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झाली तर नेहमी माझ्या बाजूने उभा राहा. नेहमी कोणाच्या बाजूने उभा राहा? देवाच्या बाजूने उभा राहा. तुम्ही त्याचेच आहात हे दर्शवा. त्यावेळेला तुम्ही तुमची ओळख लपवू नका. त्यावेळेला तुम्ही ज्ञानावरती, जे ज्ञान तुम्ही संपादन केलेलं आहे किंवा जे तुम्हाला रहस्य प्रगट झालेलं आहे त्याच्यावरती पडदा टाकू नका प्रियांनो. ते प्रगट करा, ते ज्ञान बोला प्रियांनो. तुमची ओळख लपवू नका, ती ओळख दर्शवा प्रियांनो. अशाने प्रभू येशू ख्रिस्ताला संतोष प्राप्त होईल, अशाने देव खुश होईल प्रियांनो. बऱ्याचदा अशी परिस्थिती येते आमच्यावर. मी जेव्हा पाळक साहेबांच्या बाजूला उभा राहून एका गोष्टीची भाषांतर करत असताना पाळक साहेब बऱ्याचदा एखादा सुंदर मेसेज झाला किंवा विशेषतः जेव्हा पश्चातापावरती किंवा देवामध्ये पुन्हा जोडलं जाण्याविषयी एखादा मेसेज झाला तर पाळक साहेब पुलपिटावरून असं म्हणतात की ज्यांना ज्यांना असं वाटतं की मागील आठवड्यामध्ये मी देवापासून बहकलेलो आहे, जरासा लांब गेलेलो आहे, त्यांनी उभं राहा आणि आपलं जीवन ख्रिस्ताला पुन्हा समर्पित करा. किंवा ज्यांना असं वाटतं की अजूनही माझं जीवन मी ख्रिस्ताला दिलेलं नाहीये, त्यांनी त्यांचं जीवन नव्याने जर त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी सुद्धा उभं राहा. किंवा ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी पाप केलेला आहे आणि मी देवाला अंतरलेलो आहे, त्यांनी उभे राहा आणि ख्रिस्ताला नव्याने स्वीकार करा किंवा ख्रिस्ताकडे पश्चाताप करा. आणि प्रियांनो, दुःखद गोष्ट अशी आहे की पाळक साहेब 5 ते 6, 7, 8, 10 वेळा सांगतात की कोणाला हा निर्णय घ्यायचा आहे का? कोणाला अशी कृती करायची आहे का? कोणाला वाटतं का की होय मी मागे पडलेला? कोणाला वाटतं का की होय मी पाप केलेला आहे? कोणाला वाटतं का की होय हीच ती वेळ आहे, मला त्याला स्वीकारणं गरजेचं आहे? एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, चर्चमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही पूर्ण नीतिमान किंवा पूर्ण पवित्र आहे असं अजिबात नाहीये. चर्चमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती तिने ख्रिस्ताला पूर्णतः स्वीकारलंच आहे असं सुद्धा नाहीये. कदाचित तो अनुभव घेण्याची ती वाट बघत आहे, परंतु अजून त्याने त्याला स्वीकारलेलं नाहीये. आणि मग अशा वेळेला आमच्या आजूबाजूला आम्ही बघतो की अरे बापरे, आता जर मी म्हटलं की मी माझं जीवन ख्रिस्ताला समर्पित करतो कारण मागील आठवड्यामध्ये मी ख्रिस्तापासून मागे पडलेले होते किंवा होतो आणि मागच्या आठवड्यात माझ्याकडनं पाप झालेला आहे, तर शेजारी बसलेला माणूस काय म्हणेल? अरे बाबा, हा तर पापी आहे, त्याने तर पापच केलेलं नाही. किंवा मी म्हंटल माझं जीवन मला नव्याने ख्रिस्ताला समर्पित करायचं आहे, तर याला वाटेल की अरे बापरे, त्याने आतापर्यंत केलेलंच नव्हतं की काय, किंवा काहीतरी पाप भयंकर घडलेलं असणार याच्या जीवनामध्ये. किंवा जर ख्रिस्ताला पहिल्यांदा मी समर्पित होऊ इच्छित आहे आणि जर मी इतके दिवस मंडळीमध्ये येते तर लोक म्हणतील अरे बापरे, वर्ष झालं चर्चला येतो आणि हा पहिल्यांदा ख्रिस्ताला समर्पित होतो. असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात नाही का? या लोकांसमोर प्रियांनो तुम्ही आणि मी उभं राहू शकत नाही. बऱ्याचदा या लोकांसमोर तुम्ही आणि मी ख्रिस्ताला नव्याने स्वीकारू शकत नाही, जो आमच्या पापांची क्षमा करायला तयार असतो किंवा जो आम्हाला नव्याने समर्पित करून घेऊ इच्छित असतो, किंवा जो पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्याला स्वीकारू तेव्हा तो आनंदाने आपल्याला जवळ घ्यायला तयार असतो. या परिस्थितीत तुम्ही आणि मी जर त्याला स्वीकारू शकत नाही, या परिस्थितीत जर आम्ही त्याला आमचा निर्णय कळवू शकत नाही, तर मला वाटतं की तलवार, चाकू, गोळी या गोष्टी तर फार लांबच्या आणि दूरच्या राहिलेल्या आहेत. तुम्ही आणि मी या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. विपरीत परिस्थिती असो, वाईट परिस्थिती असो, भयंकर परिस्थिती असो, आम्ही ख्रिस्ताचा साक्षीदार होणं गरजेचं आहे. ख्रिस्तासाठीच जगणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यावरचा विश्वास व्यक्त करायला किंवा दर्शवायला तुम्ही आणि मी मागं पडणं हे उचित नाहीये प्रियांनो. मला वाटतं की आज आपण इथं थांबूयात आणि